घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 29 ऑगस्टच्या भागात सारंगचा मेसेज आला आहे म्हटल्यानंतर सौमित्र गच्चीवरती जातो आणि जोरजोरात हाका मारत म्हणायला लागतो की सारंग, हे बघ मस्करी पुरी झाली, आता पटकन बाहेर ये. तेव्हा ऐश्वर्या बाहेर येते, सौमित्राच्या समोर येते आणि सांगते की अरे समोरच तर आहे ना तुझ्या. तेव्हा सौमित्र धक्क्यानेच विचारते की तू इथे. तेव्हा ऐश्वर्या सांगते की हो, मीच असणार आहे, कारण मीच तुला मेसेज करून बोलवले ना इथे. तेव्हा सौमित्र धक्क्यातच असतो. तर ऐश्वर्या त्याला विचारते की काय रे, असं भूत बघितल्यासारखं काय पाहतोयस मला. खरं तर भूत नाही आहे मी, तुझा भूतकाळ आहे मी. ऐश्वर्या सौमित्राला धमकी देते की तुझा हाच भूतकाळ तुझ्या प्रेझेंटची कशी वाट लावतोय ते बघतच राहतो. पुढे ऐश्वर्या सौमित्राला विचारते की काय वाटलं रे तुला, की तू घरात आला, नानाने तुला माफ केलं, घरात घेतलं, तुम्ही तिन्ही भावंड गुन्हा गोविंदाने आता एकाच घरात राहायला लागलात, म्हणजे संपलं का सगळं. परंतु तू मला दिलेला त्रास तो विसरलेला नाहीये मी. तुला काय वाटलं रे की सहजासहजी या सगळ्यातून सुटलास का तू. हे सगळं इतकं सोपं नसतं. तेव्हा सौमित्र सांगतो की ऐश्वर्या, हे बघ तू सारंगला फसवतेस, त्याच्या भावनांशी का खेळते आहेस तू. तुझी या वागण्याचा त्याला त्रास होईल. तेव्हा ऐश्वर्या उलट सौमित्रालाच प्रश्न विचारते की असं काही असतं का रे, आणि तू जे माझ्यासोबत केलं ते काय होतं, आणि तूच स्वतः येऊन आता मला उपदेशाचे धडे शिकवायला लागला आहेस का. आता तुझी बायको रणदेवेंची सून, सौमित्राची बायको म्हणून आता घरात मिरवणार, सगळीकडे मिरवणार, माझ्यासमोर मिरवणार, आणि तुला काय वाटतं मी फक्त हे बघत राहायचं. ऐश्वर्याच्या मनातली अडी अजून काही गेलेली नसते. तिचा सौमित्रवरचा रागही गेलेला नसतो. तिने फक्त सर्वांसमोर चांगुलपणाचं आव आणून नाटक करून सगळ्यांना फसवलेलं असतं. ऐश्वर्या तिथे आता सौमित्राला तिच्यासोबत असं का वागलं याचं जाब विचारत असते. तोपर्यंत खालती सुमित्रा अवंतिकाला सांगते की तुझे जे लाड होतं, कौतुक होतं, ते करायचं राहून गेलं आहे. आता बघ मी तुझे किती लाड करते ते. तेव्हा अवंतिका खूप खुश असते. तिथे ऋषिकेश येतो आणि जानकीही आलेली असते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की आई अगं, ऋषिकेश तिथे सुमित्राला विचारतो की आई अगं सारंग कुठे आहे. नाही म्हणजे तू बरा आहे ना, तो ऑफिसला येऊ शकतो का. तेव्हा अवंतिका सांगते की दादा, सारंग भाऊजी सौमित्राशी गच्चीवरती बोलत आहेत. इतक्यात आता समोरून सारंग आलेला असतो. तेव्हा सारंग सांगतो की अरे दादा, मला ना खूप छान वाटतं आहे, मी येऊ का ऑफिसला. तेव्हा आता तिथे सर्वांनाच ही गोष्ट खटकते आणि अवंतिका तिथे विचारते की भाऊजी, अहो तुम्ही बाहेरून बागेतून कसे काय आलात, तुम्ही तर वरती गच्चीवरती होतात ना. नाही म्हणजे तुम्हीच मेसेज करून मित्राला बोलवलं ना. तेव्हा सारंगही आता अजब त्यालाही वाटतं. तिथे सारंग सांगतो की मी नाही वहिनी, मी त्याला बोलावलंच नाही. तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर इकडे गच्चीवरती ऐश्वर्या सौमित्रच्या मागेच लागलेली असते. त्याच्या गळे पडायला लागते. ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवणार तेव्हा सौमित्र तिचा हात झटकतो आणि तिच्यापासून दूर जायला लागता ऐश्वर्या सौमित्राचा हात घट्ट पकडून ठेवते. ऐश्वर्या खूप चुकीचं वागत असते सौमित्रासोबत. सौमित्र ऐश्वर्याला सांगत असतो की ऐश्वर्या, आत्ताच्या आत्ता हात सोड माझा, सारंगची फसवणूक करते आहेस तू. तर खालती तिथे अवंतिका सांगते की सारंग भाऊजी, अहो तुम्हीच तर मेसेज केला ना, म्हणून तर सौमित्र तुम्हाला भेटायला वरती आला होता. तेव्हा सारंग सांगतो की नाही वहिनी, मी कशाला मेसेज करू, मी नाही केला. तेव्हा आता सर्वांनाच ही गोष्ट खटकता तिथे जानकीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि जानकी विचार करते की नक्कीच आता काहीतरी गडबड आहे. तर इकडे नीच ऐश्वर्या सौमित्राचा हात चोराचा खेचते आणि त्याला आपल्या जवळ ओढते. तेव्हा सौमित्र खूप घाबरतो आणि त्यानंतर ऐश्वर्याला तो सांगत असतो की माझा हात सोड, कोणीतरी येईल आणि बघितलं तर. तेव्हा ऐश्वर्या सांगते की बघू देत ना, काय फरक पडतो बघितलं तर. तर इकडे खालती सुमित्रा सारंगला विचारते की अरे तू त्याची मस्करी तर करत नाहीयेस ना. तेव्हा सारंग सांगतो की नाही नाही आई, अगं मी त्याची मस्करी का करेन, आणि मी खरंच ना सांगतो आहे की मी नाही मेसेज केला आहे. जानकीला आता काहीतरी गडबड आहे हे लक्षात येतात जानकी तिथे सांगते की सारंग भाऊजी, अवंतिका, अहो काहीतरी निरोपामध्ये घोळ झाला असेल, जाऊ देत, मी बोलावून आणते भाऊजींना, असं सांगून इकडे गच्चीवरती जानकी यायला निघते. तर ऋषिकेश सारंगला सांगतो की सारंग पटकन आटोप. तर ऐश्वर्या आता सौमित्राचा हात सोडायला तयारच नसते. सौमित्र सांगत असतो की ऐश्वर्या हात सोड. तेव्हा ऐश्वर्या सांगते की सोडून तरी बघ, घाबरलास का. तेव्हा सौमित्र आता खूप प्रयत्न करतो, परंतु ऐश्वर्याच्या हातून त्याचा हात
त्याला सोडवता येत नसतो. ऐश्वर्या सौमित्राला सांगते की बघितलंस ना, माझ्या प्रेमाची पकड किती जबरदस्त आहे ते. सौमित्र आता ऐश्वर्यावरती खूप भडकतो आणि तिला सांगायला लागतो की अगं ऐश्वर्या, जे झालं ते झालं, मी माफी तुझा मागितली आहेच ना तुझी. तेव्हा चिडलेली ऐश्वर्या सांगते की परंतु मी माफ कुठं केलं. तेव्हा सौमित्र विनंती करत ऐश्वर्याला सांगतो की हे बघ अगं, या घरची सून आहेस तू, नको आग लावूस या घरात. तेव्हा ऐश्वर्या सांगते की परंतु माझ्या आयुष्यात जी आग लागली आहे ती कशी मिटवणार. मला तुझ्यासारखा नवरा हवा होता, परंतु माझ्या पदरी काय पडलं तर तो डिफेक्टिव्ह पीस. सौमित्र आता ऐश्वर्याच्या हातातून झटक्याने हात खेचून घेतो. हे सगळं जानकीने पाहिलेलं असतं. जानकी विचारते की हा काय प्रकार चालला आहे इथे. तेव्हा सौमित्र सांगतो की वहिनी बघ नाही, ऐकतच नाहीये. तेव्हा जानकी सांगते की सौमित्र भाऊजी, तुम्ही खालती जा, अवंतिका तुमची वाट पाहते आहे. तर ऐश्वर्याला ती विचारते की नक्की काय चाललं ऐश्वर्या तुझं. तेव्हा नाटकी ऐश्वर्या म्हणायला लागते की वहिनी कमॉन, मी गच्चीवरती सुद्धा येऊ शकत नाहीये का. तेव्हा जानकी सांगते की परंतु तुझं सौमित्र भाऊजींसोबत काय चाललं आहे, तू सौमित्र भाऊजींना इथे का बोलावलं. तेव्हा ऐश्वर्या सांगते की मी आणि सौमित्रला इथे बोलावलं. कमॉन वहिनी, मी तर आधीच गच्चीमध्ये होते. तेव्हा तिथे जानकी सांगते की का खोटं वागते आहेस ऐश्वर्या तू, मला सगळं कळलं आहे. तू सारंग भाऊजींच्या फोनवरून सौमित्र भाऊजींना गच्चीवरती बोलावलं मेसेज करून, आणि आता खोटा आव आणते आहे. का चुकीचं वागते आहेस तू. नीच ऐश्वर्या तिथे आता जानकीला कोड्यात टाकते. ती सांगते की वहिनी, मला बोलण्यापेक्षा ना हे जे काही घडतं आहे ना त्या सगळ्याचा जाब तुम्ही तुमच्या लाडक्या सौमित्र भाऊजींना जाऊन विचारा ना, आणि ती त्यातून निघून जाते. तेव्हा जानकी विचार करते की हे अवघड जागेचं दुखणं आहे. या ऐश्वर्याच्या हट्टापायी ही सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाचे आयुष्य पणाला लावते आहे. ऋषिकेश सारंगला घेऊन ऑफिसमध्ये आलेला असतो. केबिनमध्ये येतात तिथे आता ऋषिकेश सांगतो की आपल्याला सेमिनारला जायला जमलं नव्हतं ना, मग आता देशपांडे सरांना सांगून मी आता मीटिंग अटेंड केली आहे. तेव्हा ती मीटिंग तुला करायची आहे. तेव्हा सारंग घाबरतो आणि ऋषिकेशला सांगतो की नाही दादा, या सगळ्या गोष्टी मला कशा जमणार, हे सगळं मी आधी केलेलं नाही आहे. तेव्हा ऋषिकेश सारंगला समजावत सांगतो की अरे सारंग, ही जी लोक आता सेमिनार अटेंड करत आहेत, मीटिंग अटेंड करत आहेत, हे सगळं त्या लोकांनी चाचपडत पहिल्यांदा सुरुवात केलीच असणार आहे ना, आणि मला खात्री आहे की तू नक्की सगळं काही चांगलंच करशील. इतक्यात आता एक स्टाफ मेंबर तिथे येतो आणि ऋषिकेश सारंगला सांगतो की मीटिंग ऑलरेडी चालू झाली आहे म्हणून. तोपर्यंत ऋषिकेश सारंग दोघे आता ती मीटिंग जॉईन करतात. मीटिंगमध्ये जॉईन झाल्यानंतर ऋषिकेश आता देशपांडे सरांना सांगतो की आज माझा भाऊ सारंग तुम्हाला आमच्या कंपनीची माहिती देईल. तेव्हा सारंग काही न घाबरता तिथे कंपनीची माहिती देत असतो आणि ऋषिकेश कौतुकाने त्याच्याकडे पाहतच राहतो. इकडे जानकीने सुमित्राच्या औषध गोळ्या आणलेल्या असतात. तेव्हा गोळ्या घेतल्यानंतर सुमित्रा सांगते की जानकी, मला ना आता आजारपण माझं चांगलंच दूर पडणार आहे, कारण माझे तिन्ही सुना, माझे तिन्ही मुलं नातवंड माझ्या अगदी जवळ आहेत ना. खरंच जानकी, तुझे ना मनापासून आभार. तू समुद्र अवंतिकाला घरी घेऊन आले आहेस ना, तेव्हापासून माझा जीव अगदी सुखावला आहे बघ. इतक्यात कारस्थानी ऐश्वर्या तिथे येते आणि सुमित्राला म्हणायला लागते की आई, तुमचं अगदी बरोबर आहे. म्हणजे जानकी वहिनीने अगदी मनापासून मला जसं सगळ्या गोष्टी घरात आल्यानंतर शिकवल्या ना, आता त्यांची जबाबदारी आहे अवंतिकालाही शिकवायची. नाही म्हणजे या घरात आल्यानंतर पहिल्यांदा घरची सून म्हणून मी आमटी भात बनवला होता, तसंच आता अवंतिकाने काहीतरी करायला हवं ना. तेव्हा सुमित्रा सांगते की जानकी, ऐश्वर्याचं अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं की सगळ्यांसाठी ना तू अवंतिकाला चहा टाकायला सांग. चहा टाकणं ही सोपी गोष्ट नाही आहे. सगळा मेळ जमून यावा लागतो. तेव्हा जानकी सांगते की हो आई, मी जाऊन आत्ताच अवंतिकाला घेऊन येते. तर तिथे आता ऐश्वर्याने मुद्दाम हे सगळं केलेलं असतं, कारण तिच्या मनामध्ये दुसरंच काहीतरी काळबेरच सुरू झालेलं असतं. इकडे अवंतिका मात्र खूप अस्वस्थ असते. तिच्या मनामध्ये प्रश्नांची खळबळ माजलेली असते. इतक्यात आता सौमित्र जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा अवंतिका विचारते की अरे सौमी, कुठे होतास तू. सारंग भाऊजींनी तर तुला मेसेज केलेला नव्हता असं म्हणत होते ते, मग गच्चीमध्ये कोण होतं तुझ्यासोबत. तेव्हा सौमित्र आता पुढे उत्तर देणार इतक्यात कारस्थानी ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणायला लागते की मी होते. तेव्हा अवंतिका जेव्हा ऐश्वर्याचा चेहरा बघते तेव्हा तिच्या डोक्यात तिडक जाते. तर ऐश्वर्या सांगते की कमॉन अवंतिका, अगं आम्ही दोघं छान गप्पा मारत होतो. तुला माहितीच असेल ना, पूर्वी माझी आणि याची एंगेजमेंट झाली होती, आणि एंगेजमेंटमध्ये त्याने मला प्रॉमिस केलं होतं अगं की त्याच्या आयुष्यात
जी मुलगी असेल म्हणजे तू, तिला मी कायमचा विसरलो आहे आणि आता फक्त माझ्या आयुष्यात तू आणि तूच राहणार आहेस. नीच ऐश्वर्या इतक्या खालच्या पातळीला उतरलेली असते की ती मुद्दाम आता सौमित्रशी जवळीक साधून म्हणजे तसं नाटक करून अवंतिकाच्या मनामध्ये वेगळेच गैरसमज निर्माण करत असते. अवंतिकाही तिथे आता ऐश्वर्याला सडेतोड उत्तर देत सांगते की ते झालं गेलं संपलं, आता आता समीच्या आयुष्यात मी आले आहे. तेव्हा ऐश्वर्या सांगते की अगं तू आत्ता आली आहेस ग, परंतु जोडी तर आमचीच छान दिसते. आणि ऐश्वर्या मुद्दाम आता सौमित्राचा हात घट्ट पकडते, त्याला आपल्या जवळ खेचते आणि त्यानंतर अवंतिकाला सांगायला लागते की बघ किती परफेक्ट जोडी आहे ना, आम्हीच शोभून दिसतो, मेड फॉर इच अदर, हो ना. तेव्हा आता अवंतिका ऐश्वर्याच्या हातातून सौमित्राचा हात सोडवायचा प्रयत्न करत असते. त्यावेळेस चिडलेली ऐश्वर्या सांगते की हा सौमित्र फक्त माझा आणि माझाच आहे, तो त्याला मी तुझा कधीच नाही होऊ देणार आहे. त्याने नाईलाजाने तुझ्याशी लग्न केलं आहे. आणि अवंतिका आता जास्त जोर लावून तिचा हात सोडवणार इतक्यात आता ऐश्वर्याने जोराचा धक्का देताच अवंतिका भिंतीला जाऊन थडकते आणि तिच्या डोक्यातून रक्त येतं. तेव्हा हे सगळं स्वप्न सौमित्रला पडलेलं असतं. त्याची घाबरगुंडी उडालेली असते. तो जेव्हा भानावरती येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे आपल्याला पडलेलं भयंकर स्वप्न आहे. याच सगळ्या कारणांमुळे सौमित्र आता खूप मोठा निर्णय घेतो. तो विचार करतो की नाही नाही, मला अवंतिकाला इथे ठेवून चालणार नाही आहे. ती ऐश्वर्या मुद्दाम तिला त्रास देते आहे. मला अवंतिकाला तिच्या डॅडच्या घरी पाठवावं लागेल. तर इकडे किचनमध्ये ऐश्वर्याचा नवा डाव चालू झालेला असतो. तर त्यानंतर तिने आता वायर कट करायला सुरुवात केली असता पाठीमागून आजी येते. आजीने काय करतेस विचारता तिथे आता ऐश्वर्याची भंबेरी उडालेली असते. तेव्हा ऐश्वर्या सांगते की आजी तुम्ही आहात का, कशाला घाबरवताय उगाचच मला. तेव्हा आजी विचारते की या वायरचं काय करतेस तू नक्की. तर त्यानंतर तिने थोडी वायर कट करून पिन चोडून ठेवलेली असते, जेणेकरून जेव्हा अवंतिका ते ऑन करेल तेव्हा तिला झटका बसेल. तर ऐश्वर्या सांगते की आजी तुमचा जो लाडका नातू आला आहे ना घरी त्याचा बायकोला घेऊन, त्याला मला त्रास द्यायचा आहे. तेव्हा आजी सांगते की नको ना गं असं करू, मी कित्येक वेळा सांगितलं आहे, ते आपले आहेत, ते आपले सख्खे आहेत, तुला त्रास द्यायचा आहे तर त्या जानकीला दे ना. तेव्हा ऐश्वर्या सांगते की आजी प्रत्येक वेळेस मी तुमचं ऐकते ना, मग आता तुम्ही माझं ऐकायचं. इतक्यात आता तिथे जानकी अवंतिका दोघीही आलेले असतात. किचनमध्ये आल्यानंतर तिथे आजी म्हणायला लागते की अरे वा, नवी सूनबाई आता किचनमध्ये काम करणार, तर म्हणजे नव्या सुनेच्या हातचं आम्हाला खायला मिळणार. अवंतिका सांगते की हो आजी, आम्हाला आत्ताच जानकी वहिनींनी सांगितले की सर्वांसाठी चहा करायचा आहे. तेव्हा आजी खूप खुश होते आणि सांगते की चहा करा आमच्यासाठी. तर तिथे आता जानकी सांगते की तुझ्या सगळ्या वस्तू इथे काढून ठेवल्या आहेत, चहासाठी जेवढं काही सामान लागतं ते सगळं काढलं आहे. तर तिथे आता अवंतिका विचारते की दूध. ऐश्वर्या नकळतपणे बोलून जाते की फ्रीजमध्ये आहे, मी काढून देते तुला. तेव्हा अवंतिका सांगते की नाही नको, माझं मी घेईन, तुझी मदत नको मला. तेव्हा ऐश्वर्या सांगते की ठीक आहे ओके, तिला तर तेच हवं असतं. ऐश्वर्या पुढे अवंतिकाला सांगते की हुशारच आहेस ना तू. आजी अवंतिकाला सांगते की हे बघा चहामध्ये आलं कुटून टाक बरं का. तेव्हा अवंतिका सांगते की हो. तर त्यानंतर ऐश्वर्या आजीला सांगते की चला आजी आपण जाऊयात बाहेर. जानकीही आता तिथून जाते. अवंतिका पदर खोचून आता सगळ्यांसाठी चहा करायला कामाला लागलेली असते. तोपर्यंत संधी साधून नीच ऐश्वर्या परत सौमित्रच्या रूममध्ये येते. जेव्हा सौमित्र अस्वस्थ असतो आणि तो ऐश्वर्याला त्याच्या रूममध्ये पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो. सौमित्र चिडूनच तिथे ऐश्वर्याला विचारतो की तू इथे कशासाठी आले आहेस. तेव्हा ऐश्वर्या सांगते की सौमित्र भाऊजी, मी तुमच्या रूममध्ये येणार नाही आहे, मी इथेच थांबते, परंतु मी ना तुम्हाला एक गोष्ट सांगण्यासाठी आले आहे. तुमची जी बायको आहे ना अवंतिका, ती ना खुन्नस देऊन बघते हो मला, परंतु तुमच्या बायकोने अजूनही नीट ओळखलं नाही आहे मला. नाही म्हणजे मी तुम्हाला हे गोष्ट सांगायला आले आहे की रणदिव्यांची परंपरा आहे ना की नव्या सुनेने घरात आल्यानंतर एक तरी पदार्थ बनवावा, म्हणून आईंनी तिला खास चहा करायला सांगितलं आहे. तर तोपर्यंत अवंतिका अगदी मनापासून सांगितलेलं काम करत असते. ती सगळ्यांसाठी चहा बनवत असते. तर इकडे ऐश्वर्या सौमित्राला सांगते की काय झालं, किचनमध्ये ती आली होती, त्यानंतर म्हणजे जानकी वहिनींनी चहा बनवण्यासाठी तिला सगळं सामान काढून तरी दिलं, परंतु दूध राहिलं होतं. मी तिला सांगितलं की मी देते तुला दूध काढून, परंतु तुमची बायकोनी साफ नकार दिला हो मला आणि मला सांगितलं की नको, माझं मी घेते म्हणून.
तेव्हा सौमित्र विचारतो की हे सगळं सांगायला तू मग इथे आले आहेस का? तेव्हा ऐश्वर्या सांगते की नाही हो भाऊजी. ऐश्वर्या पुढे आता सौमित्राला सांगते की काय आहे ना, फ्रीजला करंट लागतो. आता जर तुमच्या बायकोला काही झालं तर मला सांगायचं नाही या. तेव्हा आता सौमित्र खूप भडकतो आणि सांगतो की ऐश्वर्या तुला ना मी नंतर बघतो. आणि त्यानंतर तो पळतच अवंतिकाला वाचवण्यासाठी जातो. हे सगळं कारस्थान ऐश्वर्याने स्वतः रचलेलं असतं. आणि त्यानंतर जेव्हा अवंतिका आता इकडे चहा उकळवते, त्यानंतर ती चहामध्ये दूध टाकण्यासाठी फ्रीजमधून दूध घेत असताना अचानक सौमित्र पळत येतो आणि अवंतिकाला जोराचा खेचतो. तेव्हा आता दुधाचं सगळं पातेलं अवंतिकाच्या अंगावरती सांडतं. सगळं दूध अंगावरती सांडल्यानंतर तिथे आता सगळेच जण गोळा झालेले असतात. तर सौमित्र मोठ्याने जानकीला ओरडतो की वहिनी समोर नका येऊ, अहो फ्रीजला करंट आहे. तेव्हा सगळेच जण थांबतात. तर तिथे आता अवंतिका सौमित्राला विचारते की सौमित्र नक्की काय झालं आहे, तो असा का रिॲक्ट करतो आहे. तेव्हा सौमित्र सांगतो की फ्रीजला करंट आहे, तुला काही झालं तर नाही आहे ना अवंतिका. तेव्हा कारस्थानी ऐश्वर्या तिथे सर्वांसमोर म्हणायला लागते की अरे रे अवंतिका, अगं हे सगळं काय केलंस तू? तरी मी तुला सांगितलं होतं ना की मी दूध स्वतःहून काढून देते. आई बघताय ना तुम्ही, अहो दूध सांडणं म्हणजे अपशकुन आहे, हो ना. मुद्दाम ऐश्वर्या सगळ्यांच्या मनात गैरसमज निर्माण करत असते अवंतिकाच्या विषयी. सुमित्रा तिथे सौमित्राला विचारते की नक्की काय झालं आहे. तेव्हा सौमित्र सांगतो की आई अगं या ऐश्वर्याने मला सांगितलं की फ्रीजला करंट आहे म्हणून. तेव्हा ऐश्वर्या तमाशा मांडत म्हणायला लागते की काय, मी कधी सांगितलं. सर्वांसमोर ऐश्वर्याने सौमित्राला खोटं पाडण्याचा प्लॅन रचलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या सांगायला लागते की अहो आई सौमित्र भाऊजी खोटं बोलत आहेत, मी कधी सांगितलं. उलट जानकी वहिनी आहेत समोर, विचारा त्यांना. मी तर अवंतिकाला स्वतः सांगितलं होतं की फ्रीजमधून दूध मी तुला काढून देते, परंतु अवंतिकाने नकार दिला, त्यामुळे मी नाही काढून दिलं. आणि आता सौमित्र भाऊजी माझ्यावरतीच आरोप ढकलत आहेत. मी कधी सांगितलं तुम्हाला, काही काय बोलताय तुम्ही. सर्वांसमोर ऐश्वर्याने सौमित्रला खोटं पाडलेलं असतं. परंतु ऐश्वर्या किती पाताळ यंत्री मुलगी आहे हे जानकीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सौमित्र जानकीला सांगतो की वहिनी अगं इथे अवंतिकाच्या जीवाला धोका आहे, मी नाही राहू शकत इथे. जर मी इथे राहिलो ना तर एकतर माझा नाहीतर सारंगाचा तरी संसार मोडू शकतो. तेव्हा जानकी सांगते की नाही भाऊजी, मी असं काहीच नाही घडू देणार आहे. त्या ऐश्वर्याने कात्रीत पकडला आहे ना आपल्याला, मी जाऊन बघते. तेव्हा जानकी ऐश्वर्याकडे जाब विचारायला गेलेली असते. तिचा हात पकडते आणि तिला बजावून सांगते की तुझं जे घाणेरडं वागणं चालू आहे ना ते आत्ताच्या आत्ता बदल. तेव्हा नीच ऐश्वर्या तिथे आवाज चढवून जानकीला सांगते की नाही बदलणार आहे. त्या अवंतिकाला मी सोडणारच नाही, कारण सौमित्र अजूनही माझाच आहे. तेव्हा रागाच्या भरामध्ये जानकी तिथे ऐश्वर्याचं सानकड थोबाड फोडते. तर जानकी ऐश्वर्याला सांगते की आज फक्त रणदेवींची चून आणि सारंगभाऊजींची बायको आहेस ना म्हणून एक गाल फोडला आहे, मर्यादेत राहायला शिका, नाहीतर. असं म्हणून जानकी आता तिचा दुसरा गाल फोडायला जाणार तेव्हा ऐश्वर्या घाबरते. ऐश्वर्याची लायकी जानकीने तिला दाखवून दिलेली असते.